विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की हे जे काही विधेयक आहे हे विधेयक आपण डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये मांडलं होतं आणि त्यानंतर सभासदांची अशी इच्छा होती की याच्यावर विस्तृत चर्चा झाली पाहिजे आणि राज्य सरकारलाही या विधेयकाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अफवा होत्या त्या अफवांना योग्य उत्तर मिळालं पाहिजे आणि लोकशाही पद्धतीनं हे विधेयक मंजूर झालं पाहिजे म्हणून आपण हे संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवायचा निर्णय घेतला। या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये श्री चंद्रशेखरजी बावनकुळे माननीय महसूल मंत्री हे समिती प्रमुख म्हणून यांनी चांगलं काम त्या ठिकाणी केलं। या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये सन्माननीय श्री जयंतराव पाटील, श्री नानाभाऊ पटोले, श्री भास्करराव जाधव, श्री विजय वडेट्टीवारजी, डॉक्टर जितेंद्र आव्हाडजी, श्री दीपक केसरकरजी, श्री अनिल पाटीलजी, श्रीमती मनीषा चौधरी, श्री मंगेश कुडाळकर, श्री अजय चौधरी, श्री रणधीर सावरकर, श्री तुषार राठोड, श्री राजेश पाडवी, श्री रमेश बोरनारे, श्री सिद्धार्थ शिरोळे, श्री मनोज कायंदे हे विधानसभा सदस्य आणि यांच्यासोबत विधान परिषदेचे सदस्य श्री सतेज उर्फ बंटी पाटीलजी, श्री विक्रम काळेजी, श्री शशिकांत शिंदेजी, डॉक्टर मनीषाताई कायंदे, श्री सुनील शिंदेजी, श्रीमती उमाताई खापरे, श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे व श्री अमित गोरखे आणि त्याचप्रमाणे श्री अंबादासजी दानवे अशा प्रकारे या सर्व सदस्यांनी या विधेयकावर या ठिकाणी संयुक्त चिकित्सा समितीमध्ये काम केलं।